काश्मीर दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी मृत्युमुखी. हरियाणातील कर्नाल येथील 26 वर्षीय भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नवाल हे त्यांच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर हनीमूनसाठी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. कोची येथे तैनात असलेले ते एप्रिल 19 रोजी झालेल्या त्यांच्या स्वागत समारंभानंतर एका छोट्या सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते. पर्यटकांना लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुःखद मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर, समुदायावर आणि संरक्षण क्षेत्रात खोलवर परिणाम झाला आहे. अनेकजण त्यांना एक हुशार आणि आशादायक तरुण अधिकारी म्हणून आठवतात. निष्प्राण देह कर्नालचे लेफ्टनंट विनय नवाल यांचा, शेजारी त्यांची नवविवाहिता 16 एप्रिलला लग्न, एप्रिल 19 रिसेप्शन, 22 तारखेला पहलगाम जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू. हे आणि यांच्याबरोबर 25 पर्यटकांची हत्या. कारण काही नाही, फक्त धर्म विचारून गोळ्या घातल्या. कलमा वाचायला सांगितला तो वाचला नाही म्हणून गोळ्या घातल्या. हे सगळं सुन्न करणारं. निषेध करावा, मेणबत्त्या पेटवाव्या, नेमकं करायचं काय? पतीच्या कलेवराजवळ बसलेली ती, तिचं डोकं थोडंसं वाकलेलं, डोळे सुन्न, अश्रूंना थांबवण्याचाही प्रयत्न नाही. जणू तिच्या काळजात कोणी खोलवर छिन केलेलं. हे दृश्य पाहून मन तुटून पडलं. ती काही बोलत नव्हती, पण तिचं मौन कधीच ऐकलेलं नव्हतं इतकं बोलत होतं. त्या मौनात पतीच्या हरवलेल्या हास्याचा आवाज होता, एकत्र घेतलेली शेवटची छायाचित्र, आणि आपण दोघं सुट्टीवर आलोय हे निरागस स्वप्न. सगळं त्या क्षणात काळाच्या तोंडात गेलं होतं. त्या रक्ताच्या थारोळ्यात तिचा संसार विखुरला होता. तो फक्त नवरा नव्हता, तो तिचं खांद्यावर टेकणारं बळ होता. त्याच्या मिठीत ती विसावणारी एक संपूर्ण दुनिया होती. आता तो निष्प्राण आणि ती एकट्यानं जिवंतपणे मृत्यू सहन करणारी. ते पाहून मला शब्द सुचले नाहीत. अश्रू तर आलेच, पण त्याही पलीकडची वेदना मनात खोलवर रुतून बसली. हे दुःख केवळ तिचं नाही, ते माणुसकीचं होतं, प्रेमाचं होतं, विश्वासाचं होतं. ती बसली होती, पण उठवणं शक्य नव्हतं, कारण ती आता फक्त शरीरानं होती. मनानं, काळजानं, आत्म्यानं ती त्या मरणातच विरघळली होती. हे दृश्य केवळ बघण्याचं नव्हतं, ते अंतर्मनाने भोगायचं होतं. शब्द हतबल झाले, आणि मन शून्य. त्या नजरेत, त्या थरारात एक संपलेलं आयुष्य आणि एक न संपणारा शोक कायमचा कोरला गेला. त्या ताईंना, त्या अश्रूंना आणि त्या वेदनेला मनाच्या तळातून 100 वेळा नतमस्तक श्रद्धांजली.